नमस्कार मित्रांनो, आज 15 जानेवारी 2026 मुंबईचा फैसला पेटीत बंद झालाय. ही निवडणूक साधी नव्हती. ही अस्मितेची, अस्तित्वाची आणि मुंबईवर वर्चस्व कोणाचं असणार याची लढाई होती. आज मतदान केंद्रावर काय घडलं? का राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी ईव्हीएम सोबत लावलेल्या त्या नवीन मशीनवर संशय व्यक्त केला आणि मुंबईतल्या 6 वॉर्ड्समध्ये मराठी टक्का अचानक का वाढला, या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि आजचा सर्वात अचूक एक्झिट पोल आपण या 8 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक मॅजिक फिगर सांगणार आहे. नेमकी मुंबईवर उद्या निकालामध्ये सत्ता कोणाची येणार. सुरुवात करूया आजच्या सर्वात मोठ्या वादाने, तो म्हणजे पाडू प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट मशीन. मित्रांनो, ईव्हीएमला जोडून हे एक नवीन युनिट बसवण्यात आलं होतं. निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की हे पारदर्शकतेसाठी आहे, पण सकाळी 10 वाजल्यापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी यावर तोफ डागली. जर ईव्हीएम सक्षम आहे तर या तिसऱ्या मशीनची गरज काय, असा सवाल त्यांनी विचारला. यामुळे मतदारांमध्ये गोंधळ उडाला. अनेक ठिकाणी या मशीनच्या तांत्रिक बिघाडामुळे मतदानाचा वेग मंदावला. लोकांनी विचारलं, आमचं मत नक्की कोणाला जातं? हे मशीनमुळे बदलणार तर नाही ना? हा संशय उद्याच्या निकालावर मोठा परिणाम करू शकतो. मराठी टक्का विरुद्ध इतर प्रांतीय. मित्रांनो, आकड्यांचा खेळ आता वळूया या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, वोटिंग पॅटर्न. आज मुंबईमध्ये जो ट्रेंड दिसला तो थक्क करणारा आहे. गिरगाव, लालबाग, परळ आणि दादर या मराठी बालेकिल्ल्यांमध्ये तब्बल 68% मतदान नोंदवलं गेलंय. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने शिवसैनिक आणि मनसैनिक पहिल्यांदाच एकमेकांच्या हातात हात घालून काम करताना दिसले. याचा मोठा फटका महायुतीला बसू शकतो. पण दुसरीकडे बोरीवली, मुलुंड आणि घाटकोपर या गुजराती हिंदी भाषिक पट्ट्यात 55% मतदान झालंय. म्हणजे मराठी मतदार जितका चवताळून बाहेर पडला तितका इतर प्रांतीय मतदार बाहेर पडला नाही का? जर अमराठी मत विभागली गेली असती किंवा ती मतदानासाठी कमी बाहेर पडली असती तर भाजपचं मिशन मुंबई संकटात येऊ शकतं. मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमध्ये विशेषत कुर्ला आणि मानखुर्दमध्ये मुस्लिम आणि दलित मतांची एकजूट यावेळी कोणाच्या बाजूने झुकली हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरेल. निवडणुकीच्या प्रचारात दोन टोकं पाहायला मिळाली. माहितीने पोस्टल रोड, मेट्रोची जाळं आणि बदलती मुंबई या विकासाच्या मुद्द्यावर मतं मागितली. पण त्याच वेळी मुंबईत उद्योग गुजरातला जात आहेत आणि मुंबईवर दिल्लीचं वर्चस्व वाढतंय या अस्मितेच्या मुद्द्याने मराठी मतदारांच्या मनात घर केलं. मुंबईकरांना चकाचक रस्ते हवे आहे की आपली जुनी ओळख. ग्राउंडवर बोलताना असं जाणवलं की सुशिक्षित तरुण वर्ग मेट्रोच्या कामावर खुश आहे, पण दुसरीकडे स्थानिक रोजगाराच्या प्रश्नावरून तो सत्ताधाऱ्यांवर नाराजही आहे. हा विरोधाभास निकालात काय जादू करतो हे पाहणं रंजक ठरेल. मित्रांनो, फायनल एक्झिट पोल आता पहा. कोणाची सत्ता? आता ज्याची तुम्ही वाट पाहत आहात तो आकडा आम्ही एक्झिट पोल घेऊन आलेलो आहोत. आम्ही मुंबईच्या 227 वॉर्डचा अभ्यास केला असून आमचा अंदाज असा आहे की ठाकरे आणि राज ठाकरे युती, मनसे प्लस उबाटा यांची जी युती होती ती 98 ते 115 जागा मराठी अस्मितेच्या लाटेवर स्वार होऊन ही युती बहुमताच्या जवळ जाऊ शकते. आणि महायुतीचं जर बघायचं झालं, भाजप, शिंदे, अजित पवार 90 ते 108 जागा हिंदी गुजराती मतं आणि विकास कामांमुळे महायुतीची तगडी फाईट देत आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडी मित्रपक्ष 15 ते 20 जागा, अपक्ष आणि छोटे पक्ष 5 ते 7 जागा. कोणालाही 127चा मॅजिक आकडा सहजासहजी गाठता येणार नाही असं दिसतंय. पण ठाकरे बंधूंची युती मुंबईत सर्वात मोठा गट म्हणून पुढे येईल यात शंका नाही. मित्रांनो, हा केवळ एक अंदाज आहे. लोकशाहीत जनता हीच जनार्दन असते. उद्या सकाळी निकालाचा प्रत्येक कल आपण लाईव्ह दाखवणार आहोत. पण तुम्हाला काय वाटतं, पाडू मशीनमुळे निकालात गोंधळ होईल का आणि राज उद्धव यांची जोडी मुंबईचा गड राखणार का? तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो, लाईक करा आणि प्रत्येक मुंबईकरापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, थँक्यू.